नमस्कार मित्रांनो, इरा रिव्ह्यूजवर आज आपण बघूया दशावतार ह्या सिनेमाचा रिव्ह्यू खास आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. दशावतार या सिनेमामध्ये मुख्य पात्र हे वरिष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सादर केलेलं आहे. दिलीप सर बाबुली मेस्त्री ह्याचं पात्र साकारत आहेत. बाबुली मेस्त्री हा एक कलाकार आहे. त्याने आयुष्यभर फक्त दशावतारच केला आहे. खूप साधा सरळ, चालता चालता झाडांशी बोलणारा, चिऊताईशी खेळणारा, जणू दशावतार त्याच्यासाठी एक देवाचीच सेवा आहे. आता आपण येतो एका प्रश्नाकडे की दशावतार म्हणजे नक्की काय. दशावतार कला ही कोकणातील एक पारंपरिक लोकनाट्य प्रकार आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागात. आपल्याला नावावरूनच कळतं की विष्णूच्या 10 अवतारांवर ही कला आधारित आहे. पण त्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि इतर महाकाव्यांबद्दलही माहिती दिली जाते, जसं की रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी, सामाजिक शिक्षण आणि विज्ञानाबद्दल माहिती वगैरे. थोडक्यात समाज सुधारावा पण त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक जोड असावी यासाठी दशावतार सादर केला जातो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता वळूया चित्रपटाच्या गाभ्याकडे. बाबुलीला एक मुलगा असतो. ह्या मुलाचं पात्र सिद्धार्थ मेनन अभिनेतेने केलेलं आहे. हा मुलगा कोकणात नोकरी शोधत असतो. स्वतःचे बाबा खूप वृद्ध असल्यामुळे त्याला सोडून जाणं शक्य नसतं आणि बाकी इतरही नातेवाईक नसतात. त्यामुळे बाबुलीसाठी तो, त्याचा दशावतार, कातळोबा आणि त्याचा मुलगा हेच जीवन असतं. कातळोबा म्हणजे एक कातळशिल्प जो त्या गावाचा राखणदार असतो. चित्रपटाची सुरुवात खूप काही सांगून जाते. पहिल्या सीनमध्ये VFXचा वापर एवढा सुंदर केला आहे की प्रश्नच नाही. तो अंधार, ते 2 चमकणारे डोळे, त्या फ्रेममध्ये भरत जाधव एकदम वेगळ्याच भूमिकेत दिसतात. हो, भरत जाधवही ह्या सिनेमात आहेत. छोटा रोल आहे पण खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर अतिशय नकळतपणे आपण मूवीमध्ये गुंतून जातो. फर्स्ट हाफमध्ये कथानक रचना खूप उत्कृष्ट आहे. जसं जसं इंटरवल जवळ येतो तशी गोष्ट अजून घट्ट होत जाते आणि आपल्याला खिळवून ठेवते. साजेसं पार्श्वसंगीत आणि योग्य ठिकाणी वापरलेली गाणी ह्यामुळे काळजाचे ठोके वाढवणारं वातावरण तयार होतं आणि त्यात दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय. ते पूर्णपणे बाबुली मेस्त्री जगले आहेत. इंटरवलच्या आधी एक मोठा ट्विस्ट आहे ज्याने उत्कंठा वाढून राहते. इंटरवलनंतर सिनेमामध्ये दिलीप सरांचा अभिनय एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचतो. त्यांनी अक्षरशः डोळ्यांनी अभिनय केला आहे. त्यामुळे क्लोजअप शॉट्स अजून उठून दिसतात. जेव्हा बाबुलीला भीती वाटते तेव्हा आपल्याला वाटतं की जाऊन त्याची मदत करावी आणि जेव्हा त्याला राग येतो तेव्हा आपल्यालाच भीती वाटते. विजय केंकरे, महेश मांजरेकर, प्रियदर्शनी इंदुलकर आणि इतर सगळ्या कलाकारांनी खूप भन्नाट कामं केलेली आहेत. तो देव नाही आहे पण तो देवाचा माणूस आहे, हा डायलॉग ट्रेलरमध्ये आहे. असो, अजून स्पॉइलर देत नाही. ह्या सिनेमामध्ये भैरवी अजय अतुलमधल्या अजय यांनी गायली आहे. हे गाणं त्यांच्या करिअरमधलं सर्वात उत्तम गाणं असू शकेल. कोकणाचा विकास व्हावा पण जंगल जमिनी राखून, इथल्या पशुपक्ष्यांना त्रास न देता, इथल्या माणसांना त्रास न देता, हे ठळकपणे हा चित्रपट शिकवून जातो. जशी दशावतार कला आपल्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टींची जाणीव करून देते, तसाच हा चित्रपट आपल्याला शिकवतो. म्हणून याचं नाव दशावतार आहे. एका खूप महत्त्वाच्या विषयामध्ये सुबोध खानोलकर यांनी हात घातला आहे, म्हणून त्याचं खूप आभार. या सिनेमामुळे कोकणात खूप जागृती होईल अशी आशा आहे. कोकणी माणूस जरा कमी भोळा होवो हीच प्रार्थना. उत्तम कलाकार, भन्नाट चित्रीकरण, जबरदस्त संगीत आणि विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे. जेवढं कौतुक दिलीप प्रभावळकर यांचं करावं तेवढं थोडंच, आणि अर्थात सुबोध खानोलकर ज्यांच्यामुळे आपल्याला एक भव्य दिव्य सिनेमा मिळाला. खूप काळासाठी हा चित्रपट लोकांच्या लक्षात राहणार आहे हे निश्चित. आणि एक शेवटची गोष्ट, दशावतारला दशावतारच राहू द्या, त्याला कोकणातला कंतारा नका करू. मित्रांनो, हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला कोणत्या सिनेमाचा रिव्ह्यू बघायला आवडेल तेही सांगा. धन्यवाद.